शिवनेरी चषक 2025 वर्ष पहिले चेंबूर लोखंडे मार्ग सगळ्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत शिवनेरी तर्फे सामना त्वरित चालू करावा पंच मुकुंद आणि विनोद यांना कळकळीची विनंती दोन फलंदाज शुभम सलामीची जोडी एक नावाजलेली जोडी मॅन फ्रॉम चेंबूर शुभम लोखंडे मिस्टर 360 या नावाने ओळखले जाणारे आणि त्यांच्या सोबत आलेले आहेत ते संघाचे सलामीचे फलंदाज बिट्टू एक उत्कृष्ट असे फलंदाज बिट्टू आणि शुभम पाहूया आपल्या संघासाठी किती धावा वसूल करतायत बाल सद्गुरू संघातर्फे 4 षटकांचा सामना त्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचे असतील पाहूया पहिले षटकामध्ये किती धावा वसूल करतायत दोन्ही फलंदाज लवर बॉयचे आपल्या संघासाठी विशाल वाघमारे तुम्हाला काय वाटतं किती धावा वसूल होतील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाच्या हिशोबाने मला तर वाटतं 20 तरी येतीलच कारण सराव महत्त्वाचा असतो फिटनेस महत्त्वाचा असतो क्रिकेट नुसतं जर येऊन खेळलं तर होत नाही जसं पहिल्यासारखं होत होतं सामना त्वरित चालू करा पंचांना विनंती आहे धन्यवाद राजा एक जुने जाणते डाव्या हाताचे फिरकीचे जादूगर समजले जातात बाल सदूर संघाचे खूप लवर बॉय संघाचा एक प्रतिनिधी मंचावरती उपस्थित ठेवावा आणि तसेच बाल सदूर संघाचा सुद्धा एक प्रतिनिधी मंचावरती उपस्थित राहण्यात यावा कारण धावामध्ये काही जर फेरबदल करण्यात आला तर कमिटीची जिम्मेदारी नसेल हे नोंद घ्यावी दोन्ही संघांनी सर्व संघांनी बाल सद्गुरू मध्ये सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत जसे अमू सुमित राजा गुड्डू विवेक बाकी जे खेळाडू आहेत सुंदर खेळाडू आहेत सामना कोणाच्या बाजूनी विजयी होतो पहिल्या षटकातील पहिला चेंडू राजा यांचा बिट्टू यांना मूळव्या सामन्याकडे पहिल्या षटकातील पहिला चेंडू राजा यांचा पाहूया चौकाराने सुरुवात होते की षटकाराने पहिला चेंडू राजा यांचा सामना करतील ते बिट्टू सामन्याला सुरुवात उत्कृष्ट फटका लेखीने टोळलेला आणि फटका फसलेला खूपच मोठा धक्का हादरा लवर बॉय संघाला पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करण्यात यश बाल सद्गुरू संघाला मी बोललो तो बाल सद्गुरू मध्ये सुद्धा असे खेळाडू आहेत जे मेहनत न करता तिथे मेहनत करताना दाखवू शकतात तशी ती झेल होती सुंदर अशी झेल पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि गडी बाद म्हणजे राजांचं यशस्वी गोलंदाजी बिट्टूची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज म्हणजे रुपेश ते सुद्धा नावाजलेले फलंदाज बिट्टू यांची जागा घेण्यासाठी आले आहेत ते लवर बॉय संघाचे अजून एक आणखीन एक आधारस्तंभ रुपेश एक नावाजलेले खेळाडू आहेत राजू यांनी खूपच सुंदर अशी सुरुवात चार षटकांचा सामना आहे
पुढील चेंडू राजा यांचा. रुपेश यांना सुंदर टोळ्याचा प्रयत्न, परंतु जरासा न कळलेला चेंडू. निर्धाव 2 चेंडू आणि एकही धाव नाही. आणि मात्र गडी एक मोठा म्हणजे बिट्टूच्या स्वरूपात राजा यांनी बाद केलेला. सुंदर गोलंदाजी राजा यांची. पॉवर प्लेचं षटक. 2 चेंडू निर्धाव टाकण्यात आलेत राजा यांच्यातर्फे. तिसरा चेंडू सामना करतील रुपेश. उत्कृष्ट फटका मारलेला. पाहूया किती धावा वसूल करतायत त्या. 2 धावा. शुभम लोखंडे. सर्व पब्लिक त्यांची फलंदाजी बघण्याचा आतुरतेने वाट बघत आहेत, परंतु अजून काही त्यांना स्ट्राईक मिळाली नाही. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2. चौथा चेंडू. उत्कृष्ट फटका कव्हर दिशेने. अतिशय सुंदर फटका 4 धावेसाठी. संघाची वाढती धावसंख्या या 4 धावांसोबत 6. शुभम लोखंडेचं एक वैशिष्ट्य. 4 चेंडू. शुभम लोखंडेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी सकाळी मोबाईल बघतो की बाबाचं यूट्यूबला काय ना काय आले, किंवा अजित तरी आहे नाहीतर एक करण सोडा तरी आहे, बॉक्स खेळणारे बोल आहेत पण मेहनत करतात. बरं वाटतं. लोखंडे मार्क्स आहेत. असंच खेळत राहा, पुढे जा. उत्कृष्ट टाकलेला चेंडू. एक षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील मॅन फ्रॉम चेंबूर शुभम लोखंडे. पाहूया कशी सुरुवात करतायत. आमच्याकडे पण एक छोटा चेतन आहे, राजावाडीचा बंटी. राजा एवढीच त्याची सुद्धा आहे. शेवटचा चेंडू आणि शुभमने टोलवलेला चेंडू. फलंदाजीला आलेलं यश म्हणजे पहिला चौका सीमारेषा पार. धाव संख्येत आलेली आहे ती. धाव संख्येत आली ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीत गडी झाले बाद 1. सुंदर गोलंदाजी राजा यांची. सुंदर टोललेला चेंडू. धावसंख्या 11. धावसंख्या 11. दुसरं षटक घेऊन येणार पाहूया बाल सद्गुरू कडून कोण येते. गोलंदाजाचं नाव सुयश. पाहूया दुसऱ्या षटकातील सांगितल्याप्रमाणे त्यांनी लोखंडे यांनी 4 धाव्यांनी सुरुवात केलेली आहे स्वतःची आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 11 धावेवरती. बाल सद्गुरूचे भावेश यांनी मंचाचा ताबा घ्यावा लवकर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. रुपेश यांना धावसंख्या झाली आहे ती 12. नीलू सामना त्वरित चालू करावा, पंचांना विनंती आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. रुपेश यांना धावसंख्या झाली ती 12. गडी झालेत बाद 1. सुयश. दुसरं षटक पहिला चेंडू. रुपेश यांना सामन्याला वेळ होतोय, पंचांना विनंती आहे थोडस लवकर करायला सांगा. सामन्याकडे वळूया. अवंतर धावेत भर. पंच निलू यांच्याकडून वाईट चेंडू घोषित. चेंडूने खूपच उसळी घेतलेली. 1 बाउन्स देण्यात आलेला आहे. फलंदाजाने नोंद घ्यावी. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. सामना करतील रुपेश. स्लिपच्या दिशेने यष्ट्यांच्या पाठीमागे जे खेळाडू आहेत त्यांनी बाजूला या, कारण जर
कमिटी आहे माफ करा. सामन्यामध्ये काही व्यत्यय येईल असं काही कामगिरी करू नका. प्रतिनिधींना विनंती आहे. या ठिकाणी एक मोठा गोलंदाज सुंदर टोलण्याचा प्रयत्न, परंतु एक निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली, धावसंख्या झाली आहे ती. निर्धाव चेंडू. या निर्धाव सोबत त्याला सांग तिथे लक्ष राहू दे. महेश कदम यांचं आगमन. शिवनेरीकडून महेश कदम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. सुंदर टोला चेंडू पॉईंटच्या दिशेने पाहूया किती धाव मिळते. विवेक चेंडूच्या पाठी 2 धाव सहजरित्या पूर्ण. या 2 धाव धावसंख्येवर. आणि आता मात्र एक चोरटी धाव आणि धावचीत होता होता शुभम लोखंडे वाचले. या 3 धावेने धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 15. माफ करा, धावसंख्या झाली 16. माफ करा विशाल वाघमारे, तुमच्या डोळ्यातून आम्हाला तुमचा राग दिसतोय. अशा खेळाडूंनी धावचीत होऊ नये हेच तुम्हाला बोलायचं आहे ना. धावचीत शुभम लोखंडे झालेले आहेत. संघाच्या 18 धावेवरती. माझा आवाज येणार नाही तुला काढता. योगेशला बोलवेन इकडे नाही तर स्टेजवर. मग शुभमची जागा घेण्यासाठी कोणी ते पाहाव्या. सोहेल. सोहेल. सोहेलची सुद्धा एक खास बात आहे. सोहेल ज्या टीम मध्ये खेळतो तो 100% देऊन खेळतो. सोहेलचे आम्ही फलंदाजी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी सगळं बघितलंय. सोहेल एक सुंदर प्लेयर आहे लोखंडे मागचा. 3 चेंडू 18 धावसंख्या. 3 चेंडू 18 धाव. 4 चेंडू. महात्मा फुले नगर क्रमांक किती आहे रे? 1 2. आनंद नागतिलक 3वा 4वा बॉल नावाजलेले 3 चेंडू 3 चेंडू. काय झालं? तिसऱ्या धावेला धावला ना. तिसऱ्या रनाला आउट झालाय. बॉल सांगू. बॉल पहिला चेंडू वाईट आला, दुसरा सिंगल आला, तिसरा डबल आला, चौथा विकेट +2. चौथा म्हणजे 3च बॉल झाले ना. पहिला वाईड आहे. त्यासाठी बोललो एक प्रतिनिधी पाठवा इथे. 4 बॉल झालेत. हा 1 डॉट आहे. 4 बॉल 4. येऊ नका अंगावर, येऊ नका. एक प्लेअर पाठवा इथे. ओके, एक जण या इकडे, एक जण इथं पाठवा. भावेश हार्दिक एक मोठा इम्पॅक्ट प्लेअर बालसदूर संघाचा. डायरेक्ट आज ओपनिंगला धावा. कुत्ते को सिखाने वाला भावेश. दोन्ही संघांना सोहेल शेख उर्फ बबलू या नावाने ओळखले जाणारे लवर बॉय संघाचे एक आधारस्तंभ. सोहेलला एक टफ गोलंदाज. शेवटचा चेंडू धावसंख्या झाली आहे ती 19. आमच्या लोखंडे मार्गावरील एक जुने जाणते खेळाडू आमचे आदर्श आहेत ते संजय नगरे यांचं हार्दिक स्वागत मंचावरती करत आहे आम्ही शिवनेरी सेवा मंडळातर्फे. आणि तसेच शिवनेरी संघाचे अध्यक्ष सुद्धा सर्व म्हणण्यात येईल. धावसंख्या 19. 2 ना. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 19. 2 षटक बाकी. पाहूया आता स्टार
वर्सेस स्टार, समोर पण स्टार, गोलंदाजी पण स्टार. पाहूया कोण विन होईल, आयुष की सोहिल. दोघे सुंदर खेळाडू आहेत. सोहिल सुद्धा तितकाच चांगला आहे, तितकाच चांगला आयुष सुद्धा आहे. सरावामध्ये त्याची गोलंदाजी फलंदाजी आम्ही बघतो, रोज दुपारी ते लोक खेळत असतात. सामना त्वरित चालू करा, पंचांना विनंती आहे. 30 षटक आयुष्याच्या सोयल्यांना पहिला चेंडू, धाव संख्या झाली ती 19. सुंदर चेंडू यॉर्क पद्धतीने, परंतु काही एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 20. दोन बंधू आयुष आणि सुयश बालसदूर संघाला सांभाळत आहेत. आता एकेकाळी एक भावेश आणि विजय हे दोन बंधू सांभाळत होते. त्याच्या अगोदर अम्मू आणि सिकंदर हे दोन बंधू सांभाळत होते. दुसरा चेंडू, सुंदर टोले चेंडू, पाहूया किती धाव मिळते, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धाव संख्येत भर धाव संख्या झाली आहे ती 21. दोन चेंडू 21 धाव. अनुभव खेळाडू म्हणजे रुपेश, लवर बॉयचा विकेट खेळणारा खेळाडू आहे रुपेश. चेंडू झाले 2. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न, परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण सुमित यांचं, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धाव संख्येने भर झाली, धाव संख्या झाली ती 22. 3 चेंडू, धाव संख्या झाली 22. मला वाटतं रुपेश षटकार किंवा चौकार मारण्याच्या प्रयत्नात, पाहूया षटकार मारतात की चौकार. धाव संख्या झाली ती 22. पुढील चेंडू आयुष्यांचा. वा, मगाशीच बोललो होतो की षटकार की चौकार मारण्याच्या प्रयत्नात रुपेश आणि तितकं क्षेत्ररक्षण सुंदर गुड्डू, सुंदर थ्रो गुड्डू यांचा. धाव संख्या झाली आहे ती 24. सुंदर टोललेला चेंडू, 2 चेंडू शिल्लक, या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया रुपेश पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज. पाहूया षटकार मारतात की चौकार. रुपेश यांची सुंदर अशी फलंदाजी. सुंदर टोला चेंडू लेगच्या दिशेने, पाहूया आता मात्र पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय येऊपर्यंत जरा थांबा. 4 धावा. सुंदर टोलेला चेंडू, मी मगाशीच बोलतो रुपेश षटकार किंवा चौकार मारण्याच्या प्रयत्नात आहे. आणि आता एक झेल हाताला लागून सीमारेषे बाहेर गेलेला चेंडू. या 4 धावेने धाव संख्येत भर धाव संख्या झाली आहे ती 28. शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली 28. शेवटच्या चेंडू मध्ये पाहूया रुपेश किती धाव मिळवतात. षटकार मारण्याच्या प्रयत्नात चौकार जरी मिळाला तरी धाव संख्येत भर पडते आणि एक मॅच लेवलला जाते. सुंदर असा टोललेला चेंडू. सुंदर टोललेला चेंडू, पाहूया आम्ही मगाशीच बोलतो रुपेश हा जर उभा राहिला तर, आणि आता मात्र रुपेशची खेळी समाप्त. पाहूया रुपेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येते. धाव संख्या झाली आहे ती, आणि आता ज्या फलंदाजाच्या आतुरतेने वाट पाहत होता पूर्ण गांधी मैदान, तो फलंदाज मैदानात उपस्थित. शेवटचे किती 6 चेंडू बाकी, 6 चेंडू शिल्लक. पाहूया रुपेशचे वैयक्तिक धाव संख्या आहे 18. सुंदर फलंदाजी रुपेश. 3 चेंडू 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 28. शेवटचं षटक शिल्लक, आणि तेवढे 2 खतरनाक फलंदाज लवर बॉय संघाचे मैदानात उपस्थित. तितकाच खतरनाक म्हणजे निलेश. फोनवर बोलताना निलेश शिवनेरी तुमचं शेवटचं षटक. उदय
28. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती वसूल करतात धावा दोन फलंदाज सोहेल शेख आणि सागर भोसले. लवर बॉय संघाचे कर्णधार आणि एक अष्टपैलू खेळाडू. उत्कृष्ट फटका लेगच्या दिशेने मारलेला, परंतु पाहूया झेल घेण्यात यश येत आहे की नाहीये सद्गुरू संघाने. झेल सुटलेला, खूपच गचा आहे क्षेत्ररक्षण आणि तितकीच उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. पहिल्या चेंडूवरती 3 धावा वसूल करण्यात आल्या आहेत झेल एक सुटल्यामुळे. खूपच खराब असं क्षेत्ररक्षण. 31 धावा आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सामना करतील ते सागर. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा वसूल करतायत. सागर भोसले एक नावाजलेला खेळाडू आहे. जर बॉल त्याच्या रडार मध्ये आला तर बॉल कुठल्याही दिशेला जाणार नाही सीमा रेषा पार शिवाय. पंच निलू यांच्यात अवंतर धाव. पंच निलू वाईट वाईट हा ओके द्या वाईट द्या. आणि आमचे जुने जाणते खेळाडू संतोष घोगरे यांचं स्वागत आहे शिवनेरी सेवा मंडळ तर्फे. एका धावेने धाव संख्येवर धावसंख्या झाली ती 33. पुढील चेंडू शिल्लक पाहूया. सोहिल, मी मगाशीच बोललो सोहिल. निलेश रावनाग यांनी मंचाचा ताबा घ्यावा. पाहूया सोहिल षटकार की चौकार मारतो आणि धावसंख्येत भर पाडतो. सुंदर टोलाचे चेंडू सोहिल यांनी. पाहूया एक धाव सहजरित्या पूर्ण सागर दुसरी घेतो की नाही आणि आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गच्चा आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण. पाहूया तिसरी घेतात की नाही, परंतु तिसरही धाव चोरून घेतलेली. या 3 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 36. 3 चेंडू शिल्लक. सागर भोसले स्ट्राईकला. पाहूया प्रमोद यांचं आगमन. श्री11चे एक महागडे गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण म्हणजे प्रमोद. 3 चेंडू शिल्लक. सागर भोसले स्ट्राईकला. पाहूया षटकार की चौकार मारल्याशिवाय सोडणार नाही हे आपल्याला माहिती आहे. पुढील चेंडू आणि सुंदर टोला चेंडू बोलल्याप्रमाणे सीमारेषे बाहेर जाईल की नाही आणि तिथे राजा क्षेत्ररक्षण सुंदर. या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 38. 38. 2 चेंडू शिल्लक. सागर भोसले यांनी जर आता या षटकामध्ये एक षटकार मारला तर रोख रक्कम 251 रुपये किरण कांबळे यांच्यातर्फे. आणि 201 येत आहेत. वाचले सीमारेषा पार. या 4 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती आता मात्र डोंगरा एवढी 42. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आता मात्र शेवटच्या चेंडूमध्ये जर सागर भोसले यांनी सीमारेषे पार म्हणजे षटकार जर मारला तर रोख रक्कम किरण कांबळे यांच्याकडून 251 रुपये रोख भेटणार आहेत. किरण कांबळे तुमचं आभार शिवनेरी तर्फे. एक चेंडू 6 धावा 201 रुपये. आणि आता मात्र सीमा पार जातो की नाही कारण तो रेंज खूप लांब आहे आणि सुंदरशी झेल होती पण झेल सोडलेली. आणि ही कोणती धाव आहे. या 2 धावेने मला वाटतं धावसंख्येत भर आणि आता मात्र धावसंख्या झाली आहे ती
45 म्हणजे 45 धावा जिंकण्यासाठी हव्यात. सुंदर फलंदाजी लवर बॉयज यांच्या तर्फे. इथे मोठमोठे गोलंदाज म्हणजे आदी, आनंद. 45 45 पाणी. 2025 आयोजित शिवनेरी सेवा मंडळ चषक सुंदर असं आयोजन केलेलं आहे शिवनेरी यांनी. रोहितचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवनेरी तर्फे. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. सामना त्वरित चालू करावा. जिंकण्यासाठी 45 धावेची गरज. 45 म्हणजेच 45. 4 षटक आणि 45 धावेची गरज. जय एक नवीन फलंदाज गोलंदाज म्हणजे जय माझ्या लेफ्टच्या हाताला येताना मंचाकडे आदर्शचा खेळाडू जय. सामना त्वरित चालू करावा. पंचांना विनंती आहे मुकुंद आणि नीलू. फलंदाज बालसद्गुरूचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवावे. सामना त्वरित चालू करावा. शिवनेरी 2025 शिवनेरी चषक या ठिकाणी सुंदर असं आयोजन. शिवनेरी मंडळाचं आम्ही मनापासून आभार करतो. सर्व खेळाडूंचे सुद्धा आम्ही स्वागत करतो. या ठिकाणी सुंदरसं स्पर्धेचं आयोजन. श्रीचे निलेश एक खूप उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण सुंदर असा निलेश पंचांच्या भूमिकेत आहे वाटतं आता. शिवनेरी चषक 2025 लोखंडे मार्क. सामना त्वरित चालू करा. पंचांना विनंती आहे बाल सद्गुरू यांचे फलंदाज डीजे. हॅलो हॅलो सामना त्वरित चालू करावा. याच्या पुढचा होणारा सामना कोणाचा? हॅलो आपल्याकडे वेळ कमी आहे. सामना त्वरित चालू करावा. बाळ सद्गुरू यांना 45 रनाचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि बाळ सद्गुरूंनी त्वरित आपले प्लेयर्स पाठवावे. बाळ सद्गुरू शिवनेरी सेवा मंडळ तर्फे आयोजित शिवनेरी चषक
शिवनेरी सेवा मंडळाला यावर्षी 50वं वर्ष आहे आणि त्यानिमित्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त आयोजित एक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2 दिवसासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. बाळ सद्गुरूला विनंती आहे की लवकरात लवकर. प्लेयर पाठवावेत. आणि त्यांचे प्लेयर अहमद अली आणि मनीष मैदानात उतरत आहेत. 45 रनचं टार्गेट त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर. सिद्धार्थ थरबळ लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. महमद अली स्ट्राईकला आहेत. चार ओव्हरमध्ये 45 रनची आवश्यकता. बॉलर नेम प्लीज. विकी. विकी हे आपला पहिला चेंडू घेऊन येतात आणि शॉर्ट पिच चेंडू ऑफच्या दिशेने चटवलेला आहे. त्याच्या मागे प्लेयर धावत आहेत. कमीत कमी 2 धावा मिळतील. विकी हे आमचे युवा सेना शाखाध्यक्ष आहेत. 150 एक चेंडू 2 धावा. विकी आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात. वाईट. एक चेंडू 3 धावा. दरम्यान दुसरा चेंडू विकी यांचा शॉर्ट पिच पण मारण्यात थोडेसे चुकलेले आहेत. आणि तिरफळाची झालेले आहेत. दोन बॉल 2 रन 1 विकेट. 3 बॉल 3. तीन बॉल 3 रन 1 विकेट. नवीन फलंदाज म्हणून येत आहेत बंटी. बंटी बंटी. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण त्या प्रयत्नात ते फसलेले आहेत आणि डॉट बॉल गेलेला आहे.
पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पटकावलेला आहे, पण 30 यार्डच्या आतच तो झेल घेण्यात आलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 विकेट गमावलेले आहेत. बाळ सद्गुरू यांना विनंती आहे की त्वरित नवीन प्लेयर पाठवा. हॅलो, पुढचा चेंडू आणि सुंदर झेल. पंच सिद्धार्थ थरवळ, झाडाला लागलाय का बॉल? नाही नाही, झाडाला लागलेला नाही आहे. पंच आपला निर्णय लवकर कळवावा. नॉट आउट आहे, नाबाद. बॉल झाडाला लागल्यामुळे पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. दुसरे षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज. दुसऱ्या बॉलरचं नाव काय? सोईल उर्फ बबलू आपली दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. असं टाइमपास करू नको. आणि सुंदर फटका मारलाय ऑफच्या दिशेने. बॉल 2 फलंदाजाच्या मध्ये 2 धावा काढलेल्या आहेत. संघाची धाव संख्या झालेली आहे 6. 1 बॉल 6 रन. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो बंटी. सुंदर चेंडू, थोडासा इन स्विंग. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो बंटी. सोहेल. ओ सुंदर चेंडू. षटकाचे 3 चेंडू बाकी आहेत. बघू आपल्या संघासाठी काय करिश्मा करतात. परत एकदा आणि धावचीत झालेले आहेत. बाळ सद्गुरू आपला नवीन प्लेयर लवकरात लवकर पाठवा.
पुढचा फलंदाज येत आहे. नाव काय विचार? सुयश, आयुषचा मोठा भाऊ. परत शॉर्ट पिच आणि तो पुल केलेला आहे लेगच्या दिशेने. एकच धाव. सुंदर थ्रो. सीमा 1 रन. रन किती झाले? 7. हॅलो. 1 टू गो. दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू 2 धावा. 2 षटकानंतर 9 धावा झालेल्या आहेत. दोन षटक 9 धावा झालेल्या आहेत. 12 बॉल 26 रन पाहिजेत. 36 सॉरी. 12 बॉल 36 धावांची गरज. आजच्या स्पर्धेला स्पॉन्सर लाभलेले आमच्या सर्व हितचिंतकाचे हार्दिक आभार. व्हाईट बॉल. पंख्याची ना. एक धाव डिक्लेअर. आईचा फोन आलेला आहे. बोलायचं का? सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. हॅलो. बाईच्या स्वरूपात 1 रन. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ते गोलंदाज. सुंदर पटका पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. मनीषे बाद झालेले आहेत. काय बोलली मम्मी? काय बोलली? खायचं काय तुला?
हॅलो. पुढील बॅट्समन येत आहेत कमलेश. पुढील सामना BS फायटर आणि या संघातील जे लुझर आहेत त्यांच्यामध्ये होईल, तरी त्यांनी तयार व्हायचं आहे. BS फायटरच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी लवकरात लवकर इथे स्टेजजवळ हजर राहायचं आहे. सुंदर चेंडू. 1 to go. लवर बॉयज यांनी जवळजवळ हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. शेवटची ओव्हर. संघाची धावसंख्या 13. आता त्यांना शेवटच्या ओव्हरमध्ये 32 रनांची आवश्यकता. बॉलर्स नेम प्रमोद. व्हाईट बॉल. निर्धाव चेंडू. चार बॉल बाकी. टॉससाठी BS फायटरच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी त्वरित एक रन. सुंदर झेल पकडलेला आहे मिडॉनला. शेवटचे किती बॉल बाकी आहेत? विवेक. शेवटचे 3 चेंडू. दरम्यान पुढील चेंडू. निर्धाव. शेवटचे 2 चेंडू. निलेश सर, घाई करायची आहे.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण धाव बाद झालेले आहेत. यांच्यातलं पुढील होणारा सामना बी एस फायटर व या सामन्यात जे लुझर असतील ते आता आहेत ना, हे काय शेवटचा चेंडू. अरे यातले लुझर. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू. मॅन ऑफ द मॅच काढलं का? आणि याचबरोबर लवर्स बॉयनी मॅच जिंकलेली आहे. पुढच्या मॅचसाठी विनंती आहे की बाळा सद्गुरू याने त्वरित, त्यांचे कॅप्टन याने टॉससाठी लवकरात लवकर इकडे यायचं आहे मंचकावर. पुढील होणारा सामना बी एस फायटर आणि बाळा सद्गुरू, आणि ही मॅच 3 ओव्हरची असते याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी.